योग्य नाही, पण मला असं वाटतं व्यक्तिगत की आज किंवा उद्याच्या 2 दिवसामध्ये योग्य मार्ग यातनं निघेल, समन्वयातनं आणि अतिशय सगळ्यांचा योग्य सन्मान राखून हा मार्ग निघेल. सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला किंवा त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला अशा बातम्या यामध्ये किती तथ्य आणि काही खरं आहे? हे बघा, मी मगाशी देखील सांगितलं की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रशासनामधला प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय, त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही आग्रही आहोत, सगळे आमदार, सगळे शिवसैनिक, सगळे माजी मंत्री आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. काही धक्कातंत्राची शक्यता म्हणजे नवीन शहरात मी कसं सांगणार साहेब? आपण म्हणताय की शिंदे साहेबांनी शासनामध्ये असायला हवं, कुठल्या पदावर हा देखील प्रश्न आहे. कालपासून अशा चर्चा आहेत की उपमुख्यमंत्री पदासाठी देखील नाव चर्चेत आहेत, मात्र ते स्वीकारायला तयार नाहीयेत. मग नेमकं कुठलं असं पद आहे जे उपमुख्यमंत्री पद जर मिळालं तर ते घेणार आहे? 1-2 दिवस वाट बघा, आजच्या आणि उद्याच्या दिवस. कारण काल चर्चा संपवून आम्ही रात्री उशिरा पहाटे मुंबईमध्ये आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा मान्य साहेब म्हटले, शिंदे साहेब म्हटले तसं कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले, त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज, आणि त्या बैठकीतनं चर्चा करून ह्यातनं काहीतरी, मी म्हणतोय ना तुम्हाला, सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल. सर, आताच अशी माहिती येते आहे की पुन्हा एकदा या सगळ्या नेत्यांना, महायुतीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांना सोमवारी दिल्लीमध्ये बोलवलं जाणार आहे आणि शपथविधीचा कार्यक्रम आता 7 तारखेपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवली जाते. ह्या जर तरच्या गोष्टी आहेत, ह्याच्या बाबतीत तर मी काय सांगू शकत नाही. त्यामुळं जर तरच्या गोष्टीनं काय उत्तर द्यायचं? मनात तुम्ही ओळखता असं म्हटलं जातं. मी सांगितलं ना तुम्हाला, एखादा दुसरा दिवस वाट पहा. एकदा काल दिल्लीवरून सर्वजण आलेले आहेत. आता आज किंवा उद्या जर समजा त्यांची बैठक झाली, वरिष्ठ नेत्यांची महाराष्ट्रातल्या चर्चा काय झाली, तर होऊ शकतो त्याच्यातला लवकर निर्णय. सर, लाडके बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यामुळे एवढं मोठं यश मिळालं. मग आता चर्चा अशी आहे की मंत्रिमंडळात सुद्धा लाडक्या बहिणींचा टक्का वाढेल. आपल्या पक्षाच्या वतीनं अशा काही महिलांच्या चर्चेत आहेत का, किंवा त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठीच्या काही चर्चा सुरू आहेत? मंत्रिमंडळाची यादी अंतिम होईपर्यंत सर्वच नावं चर्चेमध्ये असतात, परंतु पक्षाचे जे प्रमुख असतात, पक्षाचे जे मुख्य नेते असतात, पक्षाचे जे नेतृत्व असतं, त्या पक्षाच्या नेतृत्वाचा तो अधिकार आहे. त्यामुळं या बाबतीतला निर्णय महायुतीमधले त्या पक्षाचे प्रमुख नेते, वरिष्ठ नेते घेतील. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर महायुतीने निवडणूक लढली, मात्र आता जर तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं जात असेल तर यावर तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही समाधानी असणार आहात का? हे बघा, एकदा 2 दिवसापूर्वी पक्षाची भूमिका, शिवसेनेची भूमिका ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेली आहे. तीच भूमिका पक्षाची आहे. माननीय शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षाबाबतीतली जी भूमिका घेतलेली आहे की त्या भूमिकेशी आम्ही सगळेजण सहभागी आहोत. साहेब जो निर्णय घेतील, साहेब जे धोरण ठरवतील त्याप्रमाणे शिवसेना पक्ष वाटचाल करेल. संजय राऊत म्हणतात की शिंदेने हवं ते आता मिळणार नाही कारण त्यांचं आता काम संपलंय. त्याला म्हणा, तुम्ही तुमच्यात बघा, तुम्ही आमच्या घरात डोकावून बघू नका. कारण त्याला म्हणा, तुमचा जो प्रदीर्घ अनुभव आहे राजकारणामधला, विश्व प्रवक्तेपदाचा जो त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग आम्हाला कुणाला काय मिळणार याच्यामध्ये डोकं लावण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीतला, तुमच्या उभाटा पक्षाचा किमान विरोधी पक्ष नेता तरी होतोय का
याच्यासाठी तुमचं सगळं कौशल्य पणाला लावा म्हणावं आणि दाखवा ते करू शकताय का तुम्ही. ते आमच्या डोक्यावर बघू नका. आमचा संसार अत्यंत व्यवस्थित सुखाचा समाधानाचा सुरू आहे. नजर लागते त्यांची असं वाटतं तुम्हाला? असल्या लोकांची नाही नजर लागू शकत. नाही टिकटॅक नाही बाबा, मला जायचंय परत. अरे नाही, मला आवरायचंय परत. नाही डायरेक्ट बाईट घ्या. अरे मेरे को निकलने का है ना. शीर्ष नेताओं के साथ आपकी कल बैठक हुई, क्या कुछ इस बैठक में हुआ? कल दिल्ली में महायुति की जो ज्येष्ठ नेता है माननीय अमित शाह साहब, उनके साथ महाराष्ट्र के महायुति के नेताओं की मुलाकात हुई, बैठक हुई. उसमें पॉजिटिव डिस्कशन हुआ है, चर्चा पॉजिटिव हुई है और शायद आज या कल 2 दिन में इसमें सम्मानजनक सॉल्यूशन निकल सकता है और महायुति भक्कम तरह से राज्यों को आगे लेके जाएगी. अगला मुख्यमंत्री कौन होगा सर? क्योंकि लगातार 23 तारीख को रिजल्ट आने के बाद लगभग 6-7 दिन हो गए, लेकिन अभी तक चेहरा तय नहीं हुआ है. देखिए, महायुति में सभी घटकों का, सभी मित्र पक्षों का, सभी नेताओं का जो विचार है वो डिसीजन लेने के पहले उसको विचार में लिया जाता है. इसके लिए थोड़ा सा टाइम लगता है. कल पहली बार इलेक्शन के डिसीजन आने के बाद पहली बार सामने बैठ के दिल्ली के जो महायुति के ज्येष्ठ नेता है माननीय अमित शाह साहब, उनके साथ राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना और भारतीय जनता पक्ष की नेताओं की चर्चा हुई है. मुझे लगता है आज या कल 2 दिन में इसमें का सॉल्यूशन निकल सकता है. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री न होते, एकनाथ शिंदे ने उप मुख्यमंत्री पद नहीं लेना चाहिए, इस प्रकार की मानसिकता और भावनाएं शिवसेना के सभी विधायकों में है, ऐसी भी चर्चा है. और ऐसा भी कहा जा रहा है कि एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री नहीं रहेंगे, पार्टी के कोई वरिष्ठ नेता जो है उसको वरिष्ठ विधायक को उप मुख्यमंत्री किया जाएगा. आपका नाम, उदय सामंत का नाम, दादा भूसे का नाम चर्चा में, कितनी सत्यता इस चर्चा में? देखिए, मैंने अभी कहा है, माननीय शिंदे साहब का जो नेतृत्व है, उनका जो प्रदीर्घ अनुभव है, उनका जो फास्ट और पब्लिक इंटरेस्ट में डिसीजन लेने की जो कार्य पद्धति है, उसका अनुभव, ये उसका उपयोग ये सरकार में होना चाहिए. ये हम सब शिवसेना के विधायकों की, सब माजी मंत्रियों की, सब शिवसैनिकों की बहुत मन से इच्छा है. हम लोग ने हमारी इच्छा, हमारा आग्रह हमारे मुख्य नेता माननीय एकनाथ जी शिंदे साहब के सामने रखा है. हमें लगता है कि हमारी विनंती का माननीय शिंदे साहब मान रखेंगे और उनके नेतृत्व में, उनके अनुभव के नीचे काम करने को, ये काम करने में ये सरकार आगे जाएगी. सर, जिस तरह से अटकलें लगाई जा रही है पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन को लेके कि होम मिनिस्ट्री शिवसेना को दी जा सकती है या फिर स्पीकर का पोस्ट शिवसेना को दिया जा सकता है, उसको लेके क्या कहेंगे? जो स्पेकुलेशंस लगाए जा रहे हैं, ये ऐसा हुआ तो क्या होगा, वैसा हुआ तो क्या होगा, इसमें बात करना उचित नहीं है. जिसको जो कहना था वो महायुति के, एनडीए के जो प्रमुख नेता है, ज्येष्ठ नेता है माननीय अमित शाह साहब के सामने सब पार्टियों ने रखा है और डिसीजन उनके ऊपर छोड़ा है. अभी इसीलिए मैं कहता हूं, उनकी तरफ से जो डिसीजन आएगा उसके तरह से महाराष्ट्र में महायुति का काम चलता है. एकनाथ शिंदे जी सरकार में शामिल होंगे, अगर आप उसको क्लियर कर पाए, क्योंकि आप लोगों से बात की होगी उन्होंने. हमने उनको विनंती की है. मैंने अभी भी कहा, उनके अनुभव का, उनके फास्ट डिसीजन का, पब्लिक इंटरेस्ट में लेने वाले डिसीजन का, उसका उपयोग ये महायुति की सरकार को मिले, ऐसी विनंती शिवसेना की तरफ से हमने माननीय शिंदे साहब से की है. और हम सब शिवसैनिकों को लगता है कि हमारी विनंती का माननीय शिंदे साहब रखेंगे. तो क्या कोई फॉर्मूला तय हो पाया दिल्ली में, जिस प्रकार से कल अमित शाह जी 1-2 दिन में सब बातें सामने आएगी. जिस प्रकार से संजय राउत दावा कर रहे हैं कि और संजय राउत को महायुति का क्या मालूम, वो तो यहाँ बैठे हुए हैं. महायुति के नेता दिल्ली में जाके माननीय अमित शाह साहब को मिलके आए हैं. हो सकता है कोई एक बार आज फिर महाराष्ट्र के महायुति के नेता बैठ के डिस्कशन करेंगे. संजय राउत को कई बार बैठता है, इधर उधर का टीवी चैनल पे न्यूज देखता है और उसके ऊपर उनका रिएक्शन देता है. मैंने अभी भी कहा, उनको जो दीर्घ अनुभव है संजय राउत के, विश्व विख्यात प्रवक्ते का, उसका उपयोग करके, उसका एक्सपीरियंस लेके
उन्होंने उबाटा का अगर लीडर ऑफ अपोजिशन भी बनता है असेंबली में तो उसमें ऊपर ध्यान देना चाहिए, उसके ऊपर दिमाग लगाना चाहिए। हमारे महायुति में किसको क्या मिलेगा, कौन कहाँ बैठेगा, कौन किसको कौन सा पोर्टफोलियो मिलेगा, इसके ऊपर बात करने से अगर उसका अमूल्य टाइम संजय राउत का वो उबाटा का लीडर ऑफ अपोजिशन चुनने के लिए लगाए तो उसके लिए बेहतर होगा। जिस प्रकार से अंबादास दास ने कल स्टेटमेंट दिया, उन्होंने कहा कि यूपीटी में कई ऐसे विधायक जब बैठक ली गई थी तो कई ऐसे विधायक हैं जिन्होंने अपना जो शब्द है उद्धव ठाकरे के सामने रखा कि हमें महाविकास आघाड़ी से अलग होगी, कांग्रेस से अलग होगी, चुनाव लड़ना चाहिए और आने वाला जो चुनाव है वो भी अलग लड़ना चाहिए। इसके बाकी किस नहीं, अभी देखिए महाविकास आघाड़ी टूटते नजर आ रही है। अंबादास दानवे जो लीडर ऑफ अपोजिशन वरिष्ठ सभागृह के हैं, उन्होंने क्या कहा कि शिवसेना के चुन के जो उबाटा के विधायक अभी आए हैं ये इलेक्शन में, उनका कहना है कि महाविकास आघाड़ी में रहने से उबाटा का नुकसान हो रहा है। जो हम लोग 2-2.5 साल पहले कह रहे थे वही बात 2-2.5 साल बाद अभी उनके नए चुन के आने वाले आए हुए विधायक भी कह रहे। इसीलिए जो महाविकास आघाड़ी में जाने का या महाविकास आघाड़ी बनाने का माननीय उद्धव ठाकरे साहब का जो 219 का 2019 का जो डिसीजन था वो बरोबर नहीं था, योग्य नहीं था, यही उनके आए हुए विधायक अभी कहते। तो आगे आगे देखो आप कि उनके विधायकों में बहुत अनरेस्ट है। वो लोग उबाटा के विधायक या उबाटा के बहुत सारे लोग महाविकास आघाड़ी में नहीं रहना चाहते। आपको लगता है 2019 में जो महाविकास आघाड़ी बनी थी वो टूटती नजर आई? नहीं, मैं तो देखो, मैं कहता हूँ कि संजय राउत ने हमारे महायुति में झांक के नहीं देखना चाहिए, वैसे हमको भी कोई जरूरत नहीं उनकी महाविकास आघाड़ी में झांक के देखने की। आप लोग ने पूछा कि उनके विधायक ऐसी बात कहते हैं, इसलिए मैंने कहा उनको जो करना है वो कर सकते हैं। उनके विधायक जो बात रखना चाहते हैं वो रख सकते हैं। आखिरी डिसीजन पार्टी जो चलाते हैं, पार्टी के डिसीजन मेकर जो है, उन्होंने इसमें डिसीजन लेना है कि हमारे विधायकों की क्या राय है, हमारे वर्कर्स की क्या राय है, वो सामने रख के उनके पार्टी में डिसीजन लेने वाले नेताओं ने इसके ऊपर विचार करना चाहिए। सर कब तक सरकार का गठन? मुझे लगता है व्यक्तिगत तौर से शंभूराज देसाई कहेंगे आज या कल में 2 दिन में इसमें सोल्यूशन निकल सकता है। सर, महाविकास आघाडीमधला काँग्रेस पक्ष आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि त्यांना तक्रार करणार आहे की 76 लाख वोट जे आहेत ते शेवटचा तास आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यांचं म्हणणं आहे की वोटिंग सुरू होतं, तर 76 लाख वोटिंग जे आहे ते शेवटच्या अवघ्या 1 तासामध्ये कसं झालं असा प्रश्न उपस्थित करून आणि त्यांच्याकडे जे काही एव्हिडन्स आहे ते घेऊन आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी जातात। हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तक्रार करण्याचं किंवा कुठं न्याय मागण्याचा अधिकार आहे, परंतु मला एक नम्रपणानं आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर आणायचं आहे की सगळ्यांना हे माहिती आहे, सर्व मतदारांना माहिती आहे की 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती आणि नेहमीची आतापर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढल्या, नेहमीची ही अशी पद्धत आहे की शेवटच्या तासामध्ये हा टक्केवारीचं प्रमाण मतदानाचे वाढतं। याचं कारण दिवसभर कामामध्ये असणारे, दिवसभर इतर ठिकाणी गेलेले किंवा इतर ठिकाणून प्रवास करून मतदानाला येणारे अनेक मतदार हे 6 वाजेपर्यंत ती जी पांढरी रेषा आखलेली असते 100 मीटरची, त्या पांढऱ्या रेषेच्या आतमध्ये येऊन लाईन लावून उभे राहतात आणि 6 वाजता त्या लाईनवरती प्रशासनाकडनं ते बंद केलं जातं माणसं आत घ्यायची। 6 वाजता अनेक बूथवर 100, 200, 300, 400 लोकांची लाईन असते। त्या प्रत्येकाचं मतदान संपेपर्यंत ती मतदान प्रक्रिया चालू ठेवावी लागते। त्यामुळे असं काही नाही, तुम्ही कितीतरी मागचे रेकॉर्ड जर काढून पाहिले तर शेवटच्या तासात टक्केवारीचं प्रमाण या कारणामुळे वाढलेलं दिसते। पण तरी सुद्धा लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी त्यांची तक्रार करावी, योग्य अथॉरिटी त्या तक्रारीची चौकशी करेल आणि त्याचं उत्तर तक्रारदाराला देईल। महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमची आड रणनीतीचा डाव खेळतात का? हेच मी सांगितलं ना आता, एक झालं तर टक्केवारी का वाढली, मग लोकसभेला एवढं मोठं बहुमत मिळालं तेव्हा ईव्हीएम चाललं का? हेच ईव्हीएम होते ना, मग त्यावेळी चाललं, त्यावेळी ईव्हीएम चांगलं, आणि आता तुम्हाला जनतेनं नाकारलं की मग म्हणायचं की ईव्हीएमचं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या मनासारखं झालं तर योग्य, आपल्या मनाविरुद्ध झालं की चुकीचं, हे बरोबर नाही ना। चला, वक्फ बोर्डाला शासनाकडनं 10 कोटीची मदत करण्यात आलेली आहे, असं पाहता
नाही, कधीचा निर्णय आहे? कालचा 28 तारीख को GR है नाही, मला माहित नाही, मला माहिती घ्यावी लागली. थँक्यू. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सूरज माहिती घ्यावी लागली.